नम्रता ताई बाहेर अंगणात बसून आकाशाकडे एकटक पाहत होत्या. त्यांच्या पतींना जाऊन आज 25 दिवस झाले होते, पण त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांचा साथीदार त्यांना निम्म्या वाटेतच सोडून गेला. लग्नानंतर नम्रता ताई कधीच आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहिल्या नव्हत्या. गावाकडे त्यांची शेती होती. शेतात सुद्धा नम्रता ताई त्यांच्या नवऱ्यासोबतच जात होत्या. त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं. उदाहरण सांगायचं म्हणलं तर सगळ्या गावातील त्या दोघांचं उदाहरण सांगत असायचे. किती समजूतदारपणाने आणि प्रेमाने जोडपं राहतं. पण आज नियतीने खूप निष्ठुरपणे त्यांना एकटं केलं होतं. नवऱ्याची आठवण आली की त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. तेव्हा तिथं त्यांचा मुलगा रोहन आला आणि म्हणाला की आई, तुझं पॅकिंग कर, आपल्याला शहराकडे जायचं आहे. नम्रता ताई त्यांचे डोळे पुसत हळू आवाजात म्हणाल्या की तुला सांगितलं आहे ना, तू सोनूसोबत जा म्हणून. मी नाही येणार. मला हे घर सोडू वाटत नाही. या घरामध्ये तुझ्या वडिलांच्या खूप आठवणी आहेत. मग मी इथून कशी जाऊ शकते? त्यांचा मुलगा रोहन त्यांचा हातात घेत म्हणाला की यामुळेच आई, मी तुला शहराकडे चल म्हणून म्हणत आहे. कारण तू एकटे असल्यावर बाबांच्या आठवणीत नेहमी रडत बसशील. तुझी काळजी करायला सुद्धा आता इथे कोण नाही. त्यामुळे माझ्यासोबत चल आई, तिथे तुझं मन पण चेंज होईल. तेव्हा तिथे त्यांची सून आरोही आली आणि म्हणाली की आई, तुम्हाला आमच्यासोबत यावेच लागेल. आम्ही तुम्हाला इथे एकटे सोडणार नाही. सून आणि मुलाच्या हट्टापुढे नम्रता ताई काही बोलू शकल्या नाही. नम्रता ताई त्यांचं पॅकिंग करायला आतमध्ये गेल्या. त्यांची सून पण त्यांची मदत करू लागली. नम्रता ताईची सून आरोही जरा कमी बोलत होती. रोहन आणि आरोहीचं लव्ह मॅरेज झालं होतं. रोहनचे वडील शेतकरी होते, परंतु रोहन शिकण्यासाठी शहरात गेला. लहानपणापासून रोहन खूप हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याला शिकवण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. गावाकडे 10वी पर्यंत शाळा करून तो नंतर शहराकडे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी गेला आणि हॉस्टेलमध्ये राहून रोहनने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. आणि कॉलेजमध्येच रोहन आणि आरोहीचं प्रेम झालं. आरोहीचे वडील खूप मोठे शेतकरी होते, त्यामुळे आरोही पण गावाकडून येऊन शहरात शिक्षण घेत होती. शिक्षण झाल्यावर रोहनला पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीला आरोहीच्या वडिलांना रोहनचं स्थळ आवडलं नाही, पण मुलीच्या हट्टापायी त्यांनी हे लग्न लावून दिलं. रोहनच्या आई-वडिलांनी आरोहीला खूप आनंदाने स्वीकारलं. लग्न झाल्यावर रोहन आरोहीला घेऊन पुण्याला गेला. तिथे गेल्यावर वडिलांच्या मदतीने त्याने छोटंसं का होईना पण एक बंगला विकत घेतला. त्या बंगल्यामध्ये आधीच सगळं फर्निचरचे सामान उपलब्ध होतं. खूप सुंदर बंगला होता. बंगला घेतल्यावर रोहनने त्याच्या आई-वडिलांना खूप वेळा पुण्याला येऊन राहण्यासाठी सांगितलं, पण त्या दोघांना त्यांच्या गावावर खूप प्रेम होतं. पण आता वडील राहिले नाहीत म्हणल्यावर तो आईला गावाकडे ठेवणार नव्हता. एकदाच्या नम्रता ताई सुनेसोबत आणि मुलासोबत पुण्याला आल्या. आपल्या मुलाच्या घरात सगळं सुखसुविधाचं सामान पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांना त्यातील एक जरी सामान तुटण्याची भीती वाटत होती. हॉलमधल्या सोफ्यावर बसताना त्यांना भीती वाटत होती की जर सोफ्यावर बसल्यावर सोफा खराब झाला तर. आणि असं पण त्यांची सून आरोही जरा वेगळीच होती, कारण ती जास्त बोलत नव्हती आणि त्यामुळेच नम्रता ताईंना त्यांच्या सुनेसोबत मोकळेपणाने बोलता येत नव्हतं. पण त्यांना एक ठिकाणी खूप मस्त वाटत होतं. ते म्हणजे घराच्या समोर उजव्या बाजूला मस्तपैकी बगीचा होता.
छोटासाच बगीचा, त्यामध्ये रंगबेरंगी फुले आणि तिथलं फ्रेश वातावरण. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना वाटायचं की गावाकडेच आलो आहे. त्यांची सून आरोही खूप गोड बोलत होती आणि कमी पण बोलत होती. नम्रताताईंना वाटायचं की मोठ्या घरातील आहे, त्यामुळे तिथल्याप्रमाणेही वागत आहे. आरोही आपल्या सासूकडे खूप लक्ष देत होते. सगळं त्यांचं प्रेमाने करत होती. आरोहीने कामवालीला कमलाला सुद्धा सांगितलं होतं की सासूबाई जे पण काम सांगतील ते काम त्यांचं ऐकायचं. पण नम्रताताई कमलाला कोणतं पण काम सांगत नव्हत्या, कारण त्यांना स्वतःचं काम स्वतः करायला आवडत होतं आणि त्यांना सवय पण होती. जेव्हा जेवण करायचं असतं तेव्हा नम्रताताई त्यांच्या सुनेला जेवण त्यांच्याच खोलीत आणायला सांगत होत्या, कारण त्यांना डायनिंग टेबलवर बसून खाण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यांच्या सुनेला आणि मुलाला वाटायचं की आईला जिथे कम्फर्टेबल वाटतं तिथे खाऊन द्यावं. पण सासूला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी आरोही घेत होती. पण एवढ्या मोठ्या घरात नम्रताताईंना लाज वाटत होती आणि त्यामुळे त्या काही बोलू पण शकत नव्हत्या. एके सकाळी नम्रताताई झोपेतून उठल्या आणि हॉलमध्ये जाऊन पाहिलं की एक सडपातळ माणूस डोक्यावर टोपी घातलेला सोफ्यावर बसला होता आणि आरोही त्याला चहा देत होती. सासूबाईला पाहिल्यावर आरोही सासूबाईला म्हणाली की सासूबाई, हे काका माझ्या माहेरी शेजारी राहतात आणि हे इकडे काहीतरी कामानिमित्त पुण्याला आले होते. त्यामुळे आईने तिने केलेले तूप लोणचे मला पाठवले आहे. अजून भरपूर सामान पाठवलं आहे, कारण मला विकत आणलेलं तूप लोणचं आवडत नाही. नम्रताताई थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, खूप छान, आईच्या हातचं खाण्याची गंमत वेगळीच असते. नम्रताताई पाहत होत्या की त्यांची सून माहेरून आणलेल्या सामानामुळे किती उत्साहित होती. नम्रताताई हा विचार करतात की खरंच माहेरची कोणती पण गोष्ट आपल्याला खूप प्रिय असते. सुनेच्या आईने किती प्रेमाने तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी पाठवल्या आहेत. सकाळच्या प्रहारी नम्रताताई त्या गार्डनमध्ये जाऊन निवांत बसल्या. त्या घरात माघारी आल्या तेव्हा आरोही रोहनला नाश्ता वाढत होती. रोहनने जेव्हा आईला पाहिलं तेव्हा म्हणाला की आई, तुला माहित आहे आरोहीच्या आईने तिच्यासाठी तिच्या आवडीचं लोणचं पाठवलं आहे. नम्रताताई म्हणाल्या की हो, मला माहित आहे. आणि तिच्या आईने गावरून तूप सुद्धा पाठवलं आहे. आणि आई, तुला आठवत आहे ना की मला जास्त तूप टाकून तुझ्या हातचा शिरा खायला किती आवडतो. तर मग संध्याकाळी जेव्हा मी घरी येईन तेव्हा माझ्यासाठी स्पेशल शिरा बनव. खूप दिवस झालं तुझ्या हातचा शिरा खाल्ला नाही. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून नम्रताताईचा मूड खूप फ्रेश झाला आणि त्या खुशीमध्ये म्हणाल्या की नक्कीच मी तुझ्यासाठी छान शिरा बनवणार. तेव्हा आरोही म्हणाली की आज तुमच्या हातचा मला सुद्धा शिरा खायला मिळेल. मुलाचं बोलणं ऐकून नम्रताताई खूप आनंदात संध्याकाळ कधी होत आहे याची वाट पाहत बसल्या. आज खूप दिवसातून त्या आपल्या मुलाला स्वतःच्या हाताने बनवून शिरा देणार होत्या. संध्याकाळ होऊ लागली, त्यामुळे नम्रताताई किचनमध्ये आल्या. आरोहीने शिरा बनवण्यासाठी जेवढं पण सामान लागतं ते सगळं त्यांना काढून दिलं. तेव्हा आरोहीच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यामुळे आरोही किचनमधून बाहेर आली आणि इकडे नम्रताताईने तुपाच्या भरणीचे झाकण उघडले आणि तुपाचा वास घेऊ लागल्या. त्या तुपामुळे त्यांना गावाकडच्या देशी तुपाची आठवण आली. गावाकडे एकदम ताजं आणि शुद्ध तूप भेटत होतं. जेवढ्या तुपाची गरज आहे तेवढं तूप त्यांनी कढईत काढून घेतलं आणि मग त्याचं झाकण लावून ती भरणी वरती ठेवायला लागल्या. पण काचेची भरणी असल्यामुळे त्यांच्या हातून ती भरणी निसटली आणि
ती फरशीवर दणदिशीने आदळली आणि सगळीकडे काचेचे तुकडे झाले. पूर्ण तूप त्या काचेच्या भरणीमध्ये मिसळून गेलं. भीतीच्या पोटी त्यांचं मन धडधडू लागलं. त्यांना खूप भीती वाटू लागली. आवाजामुळे त्यांची सून पण पळतच किचनमध्ये आली आणि किचनची ही अवस्था पाहून तिने पटकन जी कामवाली होती कमला तिला आवाज दिला आणि किचनमध्ये येण्यासाठी सांगितलं. आरोहीला पाहून नम्रताताईचे हातपाय थरथर कापू लागले आणि त्या आरोही पुढे हात जोडून म्हणाल्या की मला माफ कर सुनबाई, मला माहीत नाही कशी माझ्या हातून ही भरणी पडली आणि फुटली आणि सगळं तूप वाया गेलं. मी खूप मोठं नुकसान केलं. बोलता बोलता नम्रताताई खूप रडू लागल्या. आरोही त्या काचेच्या तुकड्यापासून वाचून नम्रताताईपाशी आली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली की काहीच हरकत नाही आई, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काच वगैरे काही लागले नाही ना? आणि मी अजून तूप तर माझ्या माहेरवरून मागू शकते, तर मग तुम्ही एवढं टेन्शन का घेत आहात? नम्रताताई खाली मान घालून म्हणाल्या की सुनबाई हे तूप तुझ्या माहेरवरून आलं होतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आरोहीने आपल्या सासूचा हात हातात घेतला आणि म्हणाले की पहिले इथून बाहेर चला. आरोही आपल्या सासूला घेऊन हॉलमध्ये आले. तिने खूप प्रेमाने आपल्या सासूबाईला बसायला सांगितलं आणि एक ग्लास पाणी घेऊन आली आणि पिण्यासाठी सांगितलं आणि आपल्या सासूचा हात हातात घेत आरोही म्हणाय लागली की हे बघा आई, जेव्हापासून तुम्ही या घरात आला आहात तेव्हापासून तुम्ही या घरात मोकळेपणाने राहत नाही. नेहमी तुमच्या मनावर कशाचं तरी दडपण आहे. तुम्ही या घराला आपलं मानत नाही. मुलाच्या संसारामध्ये तुमचा पण अधिकार आहे. जेव्हा मी आपल्या गावाकडल्या घरी राहायला आले आणि तुम्हाला कळाले की मी मनावर दडपण आणल्यासारखी राहत आहे, हे पाहिल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल का? तुम्हाला पण नाहीच वाटणार चांगलं. त्यामुळे मुलाचं घर म्हणजे तुमचं घर झालं. घरातील काम करताना हातून चुकून एखादी वस्तू पडत असते, तुटत असते, फुटत असते, तर यामध्ये भिण्यासारखं काय आहे? माझ्याकडून पण काम करताना खूप नुकसान होतं आणि तुम्ही एवढा मोठा असून छोटीशी चूक झाली तर माफी मागत आहात. तुम्ही माफी मागून मला लाजवत आहात. मी हे स्वीकार करू का की तुम्ही मला मनापासून माझी सून मानत नाही, मला परकी समजत आहात? आरोहीचं बोलणं ऐकून नम्रताताईने पटकन तिचे दोन्ही पण हात हातात घेतले आणि म्हणाल्या की नाही सुनबाई, गैरसमज करू नकोस. माझ्या मनात तसं काही सुद्धा नाही. मी तुला माझ्या मुलीप्रमाणे मानते. तुझ्यात मला माझीच मुलगी असल्याचा भास होतो. तू खूप चांगली आहेस, संस्कारी आहेस. तुझं बोलणं वागणं मला खूप आवडतं. तर मग सासूबाई, तुम्ही माझ्यासोबत मिळून जुळून का राहत नाही? नम्रताताई दुसरीकडे पाहत म्हणाल्या की सुनबाई, तू एवढ्या मोठ्या घरातून आलेली आहेस आणि तू खूप शिकलेली, समजूतदार आणि संपन्न आहेस. तुझ्यापुढे माझी किंमत कमी आहे. मी एक अडाणी गावंढळ स्त्री आहे. माझ्या कुठल्या व्यवहारामुळे तुला त्रास होईल त्यामुळे मी जपून राहते आणि त्यामुळे मला तुला कधीच दुखायचं नव्हतं. त्यामुळे मी एक भिंत बांधली आणि त्यामुळे मी मोकळ्यापणाने बोलत नाही. आरोहीने तिचे डोके नम्रताताईच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाले की आई, तुम्ही श्रीमंत, गरीब, शिकलेली, अडाणी हे सगळं बाजूला ठेवून मला एका मुलीप्रमाणे प्रेम द्या आणि याच्यापेक्षा मला काही सुद्धा नाही पाहिजे. तुम्ही कसा पण असला तरी माझ्या नवऱ्याची आई आहात. तुम्हीच रोहनला शिकून एवढं चांगलं बनवलं आहे. तुमच्यामुळेच रोहनला खूप चांगले संस्कार आहेत. त्यामुळे माझ्या नजरेत तुमचं स्थान आदरणीय आणि पूजनीय राहणार आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही तुमच्या मनावर दडपण आणून
अजिबात राहायचं नाही. जे काही आहे ते बिनधास्त बोलायचं. हे तुमचं घर आहे असं मानून इथे राहावा आणि तुमच्या आशीर्वादाने या घरात सुख समृद्धी धनदौलत येऊ द्या. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. मला माहीत आहे मला जास्त बोलायला आवडत नाही, पण मी गप्प राहते याचा अर्थ असा समजू नका की मी वाईट आहे. भिजल्या डोळ्यांनी हसत हसत आरोही आपल्या सासूबाईला बोलत होती. सुनबाईचं बोलल्यामुळे नम्रताताईंच्या मनात जे पण शंका होती ती सगळी शंका दूर झाली. आज नम्रताताईंना खूप हलकं हलकं वाटत होतं. असं वाटत होतं की त्यांच्या मनावर एक मोठं वजन होतं ते आज उतरवलं आहे. आज सुनबाईच्या माहेरच्या तुपामुळे सासू सुनेच्या नात्यामध्ये जी दुरी निर्माण झाली होती ती भरून निघाली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.